दिनांक 18 मार्च 2024ला मालाड पोलीस स्टेशनला एक मोबाईल थेफ्टची कंप्लेंट रजिस्टर झाली होती। त्या कंप्लेंटच्या अनुषंगाने मालाड पोलीस स्टेशनचं जे डिटेक्शन पथक आहे त्यांनी घटनास्थळाची भेट घेतली। तिथनं CCTV कॅमेरा चेक करायला सुरुवात केली। याच्यामध्ये 125 ते 150 CCTV कॅमेरा चेक केल्यानंतर त्यांना एक लक्षात आलं की एक इंटरस्टेट गँग ऑपरेट करत आहे आणि या पद्धतीचे बरेच गुन्हे त्यांनी आजूबाजूच्या परिसरातही केलेले आहेत। तर त्यांनी ती मोडसचा अभ्यास केला, तसेच त्यांचा येण्या-जाण्याचा टायमिंग पद्धती याचा अभ्यास करून त्यांना 29 मेला अशी गोपनीय माहिती मिळाली की हीच मेरठची इंटरस्टेट गँग जी आहे ती पुन्हा मुंबईला येणार आहे ते तसंच काम करायला। तर त्यांनी त्याच्यामध्ये सापळा रचून त्या दिवशी 29 मेला 2 जणांना ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे। अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे फहीम शमीम शेख आणि मोहम्मद फहीम अलमुद्दीन खान उर्फ बिल्ला। हे दोघंही राहणार मेरठचे आहेत। हे आरोपी जे आहेत हे आरोपी मुंबईला राहत नाहीत, हे मुंबईला काही काळासाठी येतात आणि स्वस्त अशा लॉजमध्ये राहतात, काम करतात आणि पुन्हा मेरठला निघून जातात। यांची यांचं काम करण्याची जी मोडस ऑपरेंडी आहे ती अशी आहे की ड्रायव्हरच्या साईडनी एक व्यक्ती ज्यावेळेला ती गाडी ट्रॅफिकमध्ये थांबलेली असते, सिग्नलला असेल किंवा कशालाही असेल, ट्रॅफिकमध्ये थांबलेली असेल, त्यावेळेला एखादी चांगली गाडी, एखादी महागडी गाडी हेरून ते त्या महागड्या गाडीच्या चालकाच्या साईडच्या काचेवर टकटक करतात आणि कोणतं तरी कारण काढून भांडण काढतात। त्याच वेळेला तो या व्यक्तीशी बोलत असताना दुसऱ्या काचेतून दुसरा व्यक्ती टकटक करतो, ती काच खाली गेल्यानंतर तोही भांडायला लागतो। तर या दोन्हीच्या भांडणातून त्याचं लक्ष विचलित करून या दोघांपैकी कोणीतरी एक ज्याच्याजवळ मोबाईल फोन असतो तो हात घालून पटकन गाडीमधून मोबाईल फोन काढून घेतो आणि रस्त्याच्या पलीकडे दुसऱ्या बॉन्डला तिथे एखादी रिक्षा उभी असते, त्या रिक्षेमध्ये बसून हे लोक निघून जातात। त्याच्यामुळे चालकाला त्यांचा ना पाठलाग करता येतो ना कोणाला काही सांगता येतं। असे गुन्हे हे शक्यतो ही जी टोळी आहे ही असे गुन्हे दिल्ली, मुंबई, बँगलोर अशा मेट्रो सिटीजमध्ये करणं पसंत करतात। स्पेशली जिथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिक जाम होते किंवा डिलेड सिग्नल्स असतात किंवा रस्ते खराब असतात, अशा ठिकाणी हे लोक अशा प्रकारचे गुन्हे करतात। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।